25 एप्रिल हा दिवस ठाणे महानगरपालिकेअंतर्गत जागतिक हिवताप दिन म्हणून राबवला जातो. या दिनी महापालिकेच्या फायलेरिया विभागाच्या वतीने महापौर शर्मिला पिंपळकर आणि आयुक्त सौरभ राव यांनी हिवताप टाळण्यासाठी प्रत्येक नागरिकाने आपल्या परिसरात स्वच्छता राखावी आणि प्रशासनाने केलेल्या सूचनांचं पालन करावं असं आवाहन केले. हिवताप टाळण्यासाठी घराच्या आजूबाजूला पाणी साचू देऊ नये. टाक्या, भांडी, टायर, कूलर आदी ठिकाणी साठलेलं पाणी नियमितपणे साफ करावं. आठवड्यातून किमान एकदा पाण्याची भांडी रिकामी करून स्वच्छ ठेवावीत. तसंच डासांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी खिडक्या आणि दरवाजांना जाळी लावावी आणि रात्री झोपताना मच्छरदाणीचा वापर करावा. वैयक्तिक संरक्षण आणि डास नियंत्रणासाठी शरीर झाकणारे कपडे आणि डास प्रतिरोधक क्रीम, लोशन, स्प्रे आदींचा वापर करावा. तसंच डास नियंत्रणासाठी कीटकनाशक फवारणी करावी असं आवाहन प्रशासनाच्या वतीनं करण्यात आले. ताप, अंगदुखी, डोकेदुखी, थंडी वाजून ताप येणं किंवा उलट्या आढळल्यास त्वरित जवळच्या महानगरपालिका आरोग्य केंद्रांशी संपर्क साधावा. सर्व आरोग्य केंद्रांमध्ये मोफत तपासणी आणि औषधोपचाराची सुविधा उपलब्ध करण्यात आली असून हिवतापाची लक्षणं आढळल्यास आपल्या नजीकच्या आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा. हिवताप मुक्त माझे ठाणे शहर करण्यासाठी सर्वांनी कटिबद्ध होऊया असे आवाहन महापौर शर्मिला पिंपळकर आणि पालिका आयुक्त सौरभ राव यांनी केले.